चला लगेचच सामना सुरू करायचा आहे. शंभू 11 क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. सामनावीराचा पुरस्कार दिला दादा. कॅमेरा आपण थोडा वेळ वळूयात टॉस का बसच्या मंचाकडे. शंभू 11 या दरम्यान क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. सरपंच एकसर गावचे नेतृत्व मयूरदादा पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहतो वॉशिंग मशीन दिली जाणार आहे. त्यांच्या हस्ते दिला जातोय सामनावीराचा पुरस्कार, अर्थात RK फौजी मॅन फ्रॉम एकविरा 11. त्याचबरोबर सचिनदादा पार्टे यांचा देखील आहे मोलाचा वाटा. दोघांच्या हस्ते दिला जातोय हा सामनावीराचा पुरस्कार. फौजी 11 वर्सेस शंभू 11. फौजी 11 प्रथम घेतला आहे फलंदाजीचा निर्णय. क्षेत्ररक्षणाची रचना लगेचच सजवून घ्यायचं आहे. शंभू 11 संघाला विनंती असेल. पुणे पोलीस गणेशदादा महांगडे यांचा हा संघ शंभू 11. तर समोरच्या बाजूला आशिष येवले फौजी यांचा संघ फौजी 11. मयूरदादांची उपस्थिती आणि त्यांच्या उपस्थितीनं या स्पर्धेचा दर्जा निश्चितपणे उंचावला. या आपल्या बहुमूल्य वेळातून वेळ काढून दादा आपण उपस्थिती दर्शवली त्याबद्दल एकसर गावचे नेतृत्व सरपंच मयूरदादा पाटील त्याचबरोबर सचिनदादा पार्टे तंटामुक्ती अध्यक्ष एकसर यांचं मनपूर्वक आभार. आपल्या उपस्थितीनं संपूर्ण स्पर्धेचा दर्जा उंचावतोय यात दुमत नाहीये. धन्यवाद दादा. न्यू बॅटर्स नेम प्लीज. ट्वेल्थ मॅन दोन्ही संघांचे कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचंय. फलंदाजाची नावं सांगायची. संकेत मुंगसे आणि स्वप्नीलची जोडगोळी स्ट्राईकवर असेल. स्वप्नील नॉन स्ट्रायकिंग एंडला गत सामन्यातील सामनावीर संकेत मुंगसे. फौजी 11 वर्सेस शंभू 11 यानंतरचा होणारा सामना असेल. सज्ज राहायचे दोन्ही संघ. विकास गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल. सुमित महांगडे मुन्ना यांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. वळूयात सामन्याकडे. फौजी 11 वर्सेस शंभू 11 अशी ही लढत. स्वप्नील आणि संकेतची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. स्वप्नील स्ट्राईकवर. पहिला चेंडू लॉफ्ट केला. एक्स्ट्रा कव्हर रिजन. लाजवाब टायमिंग, प्रॉपर टायमिंग, स्वीट साऊंड ऑफ द बॅट. चेंडू सीमारेषे पार. स्वप्नीलचा ब्लास्ट. हा येतो एक नजाकत भरा षटकार. हो काय फटकेबाजी, काय फलंदाजी पाहायला मिळते. अप्रतिम असा स्ट्रोक, लाजवाब टोला, हँडसम खेळला गेला फटका. दुसऱ्या चेंडूवर मात्र सावध सुरुवात. एक षटकारानंतर एक सिंगल अंकित केली जाते. सूझबूझ भरी फलंदाजी, एकेदिर्वी धावांबरोबरच षटकार चौकारांचा समन्वय साधला जातोय. शिरके स्टेशन रोड लाईन वाले ना.
या चेंडूवर मात्र तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. रनआउटची संधी. बॅटर सेफ इन टू द क्रीज. 3 धावा या चेंडूवर मिळतील. यानंतरचा होणारा सामना असेल आरुष 11 वर्सेस 3 या 3 ओके 2 धावा या चेंडूवर मिळत आहेत. यावेळी मात्र एक यार्कर पद्धतीचा चेंडू. थोडीशी गडबड घोटाळा मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय. संकेत मुंगसे बॅक टू पवेलियन. इथं मात्र आत्मघातकी निर्णय. विकेटचं होतंय पतन. चांगल्या पद्धतीने सामना सुरू आहे परंतु इथं मात्र थोडीशी चूक झाली आहे आणि ती चूक महागात पडेल का. निर्णायक सामना आहे. 9 धावांच्या मोबदल्यात एका विकेटचं पतन होत आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. न्यू बॅटर नेम प्लीज. नितीन महांगडे मैदानाच्या आतमध्ये दाखल. फौजी 11 संघासाठी विकासच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी. डावकर आताचा गोलंदाज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हवेमध्ये चेंडू. फिल्डर डाऊन द बॉल येण्याच्या प्रयत्नात परंतु नो मॅन्स लँडमध्ये चेंडू विसावतोय. मिळतील 2 धावा. स्वप्नील स्ट्राईकवरती दाखल असताना चांगली फटकेबाजी. इथं मात्र थोडीशी एक डिझास्टर मुवमेंट पाहायला मिळाली. संकेत मुंगसे सारख्या खेळाडूला रनआउटच्या रूपामध्ये आपली विकेट गमवावी लागली. बॅकफुटवरती खेळला गेला एक लाजवाब स्ट्रोक. चेंडू जातोय थेट मिड विकेट. सीमा रेषे पार. स्वप्नीलचा आणखी एक ब्लास्ट. षटकाची सांगता करणारा षटकार. 17 धावा. 17 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ ओनली 1 विकेट. प्रशांत दुसरा षटक हाताळण्यासाठी सज्ज. प्रशांतच्या माध्यमातून लाजवाब कामगिरीची अपेक्षा असणार आहे. 17 धावा धावफलकावर आलेल्या आहेत. पहिल्या मॅच मध्ये हॅट्रिक घेणारा हा गोलंदाज. सामनावीर पुरस्काराचा ठरलेला मानकरी. विक्रमी कामगिरी करणारा गोलंदाज प्रशांत. यावेळी मात्र एक लाजवाब स्ट्रोक डिलिव्हर केलाय. क्षेत्ररक्षकाच्या हाताला अगदी चाटून जातोय चेंडू. सीमारेषे पार. मिळतोय चौकार. नितीन महांगडे. खरबुजे को देखकर खरबुजा भी रंग बदल रहा है. मिळतोय चौकार. लाजवाब कामगिरी. यावेळी पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न परंतु बॅट चेज चेंडू थेट जाऊन विसावतोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. आणखी एक विकेट. आणखी एक मोठा मासा गळाला. बिग विकेट इन टू द बास्केट. नितीन महांगडे बॅक टू पवेलियन. 21 रन्स ऑन द बोर्ड. आशिष येवले नवीन फलंदाज अर्थात संघ मालक स्वतः मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. या दरम्यान आणखी एक डॉट बॉल येतोय. डॉट बॉल बरोबरच अप्रतिम लाजवाब अशी गोलंदाजी. अर्थात या खेळाडूनं सामनावीर पुरस्कार हॅट्रिकच्या जोरावर पटकावलेला आहे आणि तो का पटकावला हे दाखवून दिलं जात आहे. चौकार आल्यानंतर पवेलियनच्या बाहेरचा रस्ता दाखवला फलंदाजाला. यावेळी मात्र पुन्हा एकदा लाजवाब गोलंदाजी. डॉट बॉल येता येता इथं मात्र 22च्या स्वरूपात चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न. या प्रयत्नामध्ये मात्र संघ मालक आशिष येवले फौजी यांना गमवावी लागते विकेट. फौजी 11 संघाच्या अडचणींमध्ये होतीये वाढ. प्रशांतचं मात्र कौतुक करावं तितकं थोडं. न्यू बॅटर इन नवीन फलंदाज अभिषेक मैदानाच्या आतमध्ये दाखल. 3 गडी बाद. 21 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा उंचावमध्ये उडाला चेंडू. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. डाऊन द बॉल. पकडली या कॅच. डिझास्टर मुवमेंट. अडचणींमध्ये होती वारंवार वाढ. आणखी एक विकेट. आणखी एक महत्वपूर्ण खेळाडू गारद.
न्यू बॅटर मोहन मोहन मैदानाच्या आत दाखल होतोय. 21 ना 21 धावा धाव फलकावर. जबरदस्त गोलंदाजी याही षटकामध्ये. मला वाटतं आतापर्यंत 3 विकेट्स 3 विकेट्स आलेले आहेत. यामध्ये एक रनआउटच्या स्वरूपातली विकेट आपण पाहतोय, तर 2 विकेट्स टिपल्या आहेत प्रशांतच्या माध्यमातून. यावेळी मात्र बॅकफुटवर खेळला गेलेला स्ट्रोक एक्झिक्यूट केला जातोय. दुसरीच्या प्रयत्नात डायरेक्ट हिट होईल का? 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. फलंदाज सेफली बॅक इन टू द क्रीज. 23 धावा धाव फलकावर. अजूनही एका षटकाचा खेळ बाकी. न्यू बॉलर तिसरा षटक हाताळण्यासाठी येतोय. बॉलर्स नेम प्लीज. सर्वेश पाटील. या दरम्यान या चेंडूवर केवळ एक सिंगल. एका सिंगलवर मानावं लागेल समाधान. 24 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. अतिशय सुंदर असा सामना आपल्या भेटीला येतोय. इथं मात्र मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय? मॅनकाइंडची वॉर्निंग दिली जाते. आता मात्र रनआउटच्या स्वरूपात या पद्धतीची विकेट ओळखली जाते. एक डिक्लेअर झोन मध्ये धाव मिळते. डी झोन 2 धावा. येस, डी झोन 1 धाव मिळते. डी झोन मध्ये 1 धाव मिळते. सर्वेश यांची अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. 25 धावा धाव फलकावर लागलेल्या आहेत. अलॉंग द कार्पेट खेळला गेलेला हा फटका स्टेट डाउन द ग्राउंड. प्रशांत त्या रिजनमध्ये थोडीशी मिसफिल्ड जरूर होती, थोडंसं फंबल जरूर पाहायला मिळत आहे. त्याचा पुरेपूर फायदा उठवला जातोय. 3 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. 28 धावांवर धावफलक जाऊन पोहोचतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅकफुटवरती खेळला गेला स्ट्रोक. डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात. पकडली आहे कॅच. अजून एका विकेटचं पतन होत आहे. 5वा गडी गारत. 5वा झटका आणि धावफलकाला पुन्हा एकदा बसतोय ब्रेक. अजूनही 2 चेंडूंचा खेळ या षटकामध्ये या डावामध्ये बाकी आहे आणि या 2 चेंडूंमध्ये गेम चेंजिंग मुवमेंट ठरणार का? उदय फलंदाजीसाठी सज्ज आहेत. उदय महांगडे ते गेम चेंजर ठरतील का? 2 चेंडूंवरती 2 स्ट्रोक एक्झिक्यूट केले जातील का? याची मात्र असेल प्रतीक्षा. 28 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. दोन बॉल बाकी. 2 बॉल बाकी आहेत. 2 पहिले 2 चेंडूंवर 2 सिंगल आलेत. त्यानंतर 3 धावा आल्यात आणि विकेट आलेली आहे. ओके. एक डी झोन मधील 1 धाव अजूनही घेतली जाते. 1 रन वाढवा अजून. असू 1 वाढव की डॉट नव्हता तो डिक्लेरेशन मध्ये गेलता. शेवटच्या चेंडूवर मात्र पंचांचा इशारा. 2+ विकेट. 30 धावा धाव फलकावर. 31 धावा धाव फलकावर. 31 रन्स ऑन द बोर्ड. 32चं असेल लक्ष. 18 चेंडूंच्या पाठीमागे 32 धावांचं आव्हान. टीम डगआउट मध्येच बसतील. तिथं मागे कुणीही थांबणार नाही याची नोंद घ्यायची आहे. मॅच त्याशिवाय सुरू होणार नाही. शंभू 11 संघाच्या खेळाडूंना सूचना असेल, आपला संघ जोपर्यंत डगआउट मध्ये जात नाही तोपर्यंत सामना सुरू होणार नाही. डगआउट मध्ये बसायचं. बत्तीस धावांचं लक्ष आहे 18 चेंडूंच्या पाठीमागे. बरोबर आहे, 32च करायचं. मागच्या बाजूला बसलेले सर्व खेळाडूंना सूचना आहे, आपण पुढे बाजूला आपल्याला सुंदर असं मैदान सजवलंय, डगआउट तयार केले आहेत. डगआउट मध्ये खुर्च्या आहेत, खुर्च्यांवर येऊन बसायचंय. मागे कुणीही बसणार नाहीये, त्याशिवाय सामना सुरू होणार नाही. जोपर्यंत मागच्या बाजूला बसलेले प्लेयर्स पुढे येत नाहीत तोपर्यंत सामना सुरू होणार नाही, याची नोंद घ्यायची आहे. पंच तोपर्यंत सामना थांबवा.
चला पंच लगेचच सामना सुरू ठेवायचा आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल. सलामीचे फलंदाजांची नावं सांगा प्लीज. ओमकार आणि विकासची जोडी. ओमकार स्ट्राईकवर, नॉन स्ट्रायकिंग एंडला विकास. गोलंदाजीसाठी सज्ज संकेत मुंगसे. 18 चेंडू 32चं आव्हान. बॅकफुटवरती खेळला गेला स्ट्रोक. फुटबॉल स्किल्स दाखवण्याचा प्रयत्न, परंतु इथं मात्र ते स्किल्स कामी येत नाहीयेत. चेंडू चाललाय थेट गॅप भेदत सीमारेषे पार. येतो एक लाजवाब कॉपी बुक क्रिकेट स्ट्रोक. चौकार. ओमकारचा लाजवाब प्रहार. पुन्हा एकदा बॅकफुटवरती खेळला गेला स्ट्रोक. डी झोन मध्ये चाललेला चेंडू सिंगल मिळेल. पेन एक उपलब्ध करून द्या सर प्लीज. बॅकफुटवरती आलेला स्ट्रोक मिळेल सिंगल. जोरदार प्रहार, परंतु फिल्डर डाऊन द बॉल. विकेटचं पतन. महत्वपूर्ण सामन्यामध्ये महत्वपूर्ण झटका. गोल्डन डकचा शिकार. विकास बॅक टू पवेलियन. खेळाडूंना सूचना असेल डगआउट मध्ये जायचंय. चार चेंडूंचा खेळ झालेला आहे. 6 धावा धावफलकावर. एका विकेटचं पतन. एक अटीतटीची लढत. संकेत मुंगसे लाजवाब गोलंदाजी करतोय. डावखोरा फलंदाज सर्वेश मैदानाच्या आतमध्ये दाखल. मोठा फटका. खेळण्याचा प्रयत्नाला यश येत नाहीये. डॉट बॉल. संकेत मुंगसे आयकॉनला साजेशी कामगिरी. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन. यावेळी देखील पुन्हा एकदा ऑफसाईडच्या बाहेरच्या बाजूला करण्याचा प्रयत्न, परंतु वाईड बॉल येतोय. अवांतर धाव. केवळ 32 धावांचा आहे लक्ष. 32 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याची संधी संकेतकडून मात्र दवडली जाते. आणि तिथं मात्र डिझास्टरमध्ये होतीये वाढ. अडचणींमध्ये होतीये वाढ. जिथं विकेट मिळू शकली असती तिथं मात्र ओव्हरथ्रोच्या स्वरूपात चोरट्या धावा घेतल्या जात आहेत. धावा मिळत आहेत 3. 10 धावा धावफलकावर. जर सामन्याचं समीकरण बघितलं तर डिमांड अँड सप्लाय. 10 रन्स ऑन द बोर्ड. ज्या चेंडूवर विकेट यायला हवी त्या चेंडूवर 3 धावा आल्या. षटक होतंय समाप्त. 12 चेंडू 22ची गरज. बारा चेंडू 22ची गरज. दुसरा षटक सुरू होत असताना हलक्या हाताने खेळलेला फटका उदयच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने डिलिव्हर केला गेलेला चेंडू. 2 धावा मिळतील. 12 धावा धावफलकावर. अजूनही 20ची आवश्यकता. 11 चेंडूमध्ये मोठे फटके खेळावे लागतील. चांगल्या पद्धतीने 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये फील्ड केलेला चेंडू. सिंगल मिळतीये. सिंगल डबल्सचा खेळ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, परंतु सिंगल डबल्सला षटकार चौकाराची देखील जोड द्यावी लागेल. अखेरच्या षटकामध्ये दबावामध्ये कोणत्याही गोष्ट कुठल्याही बाजूला पारड झुकू शकतं. पुन्हा एकदा आखूड टप्प्यात मारा. बॅकफुटवरती खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हर रिजनचा क्षेत्ररक्षक तैनात. इथं मात्र वाऱ्याच्या वेगाने झडप घातली जाते. थोडीशी गडबड जरूर, परंतु कोणतीही क्षती नाही, कोणताही धोका नाही. मिळेल सिंगल. दोन धावा घेतल्या जात आहेत या चेंडूवर. यानंतरचा होणारा सामना. अरे मित्रा मला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळलेला फटका अलॉंग द कार्पेट. मिळेल सिंगल. 2 धावा मिळतील. यानंतरचा होणारा सामना आरुष 11 विपक्ष शिर्के कन्स्ट्रक्शन्स अँड गणेश रोड लाईन्स. अर्थात आरुष 11 म्हणजेच विशालजी शिर्के यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला शिर्के कन्स्ट्रक्शन्स अँड गणेश रोड लाईन्स जीवन शिंदे आणि
प्रथमेश शिर्के यांचा संघ. या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय? सी कॉर्नर डीप मिड विकेट रिजन मध्ये ठोकला एक षटकार. तेवीस धावा धावफलकावर, केवळ 9ची गरज. चेंडूने घेतली आकाश गगन भरारी, फटका आहे जगात भारी, षटकाराची ललकारी. 29 रन्स ऑन द बोर्ड. 29 धावा धावफलकावर, केवळ काही क्षणांची औपचारिकता बाकी. 6 चेंडू 3ची गरज. पुढील होणारा सामना आरुष 11 विपक्ष शिर्के कन्स्ट्रक्शन्स अँड गणेश रोड लाईन्स. टॉस होतोय, टॉस साठी यायचं लास्ट कॉल असेल. आरुष 11 आणि शिर्के कन्स्ट्रक्शन्स अँड गणेश रोड लाईन्स टॉस साठी यायचंय. केवळ 3 धावांची गरज. 6 चेंडू, आडव्या बॅटने खेळलेला फटका, सिंगल मिळतीये. 5 बॉल 2ची गरज आहे. बॉलर्स नेम प्लीज, बॉलर्स नेम प्लीज. स्वप्नील गोलंदाजीसाठी सज्ज. ओमकारच्या माध्यमातून लाजवाब फटकेबाजी. 7 चेंडू 22 धावांची खेळी आपण पाहतोय. आडव्या बॅटने खेळलेला हा स्ट्रोक एक्झिक्यूट केला जातोय, मिळते एक सिंगल. आरुष 11 वर्सेस शिर्के कन्स्ट्रक्शन्स अँड गणेश रोड लाईन्स 11. टॉस का बॉस मध्ये टॉस होतोय. केवळ एका धावेची असेल आवश्यकता, औपचारिकता बाकी. बॅकफुटवरती खेळलेला फटका आणि ही विजयी धाव घेतली जाते. शंभू 11 अगदी थाटामध्ये दिमाखामध्ये विजयी. यानंतरचा सामना आरुष 11 वर्सेस शिर्के कन्स्ट्रक्शन्स अँड गणेश रोड लाईन्स. यानंतर सर्व खेळाडूंसाठी सूचना आहे. आपल्याकडे पसरणी प्रीमियर लीगच्या माध्यमातून अतोनात खर्च